आपल्याला चांगले आरोग्य मिळो, आपल्याला अध्यात्मामध्ये रुची मिळो, आपल्याला भगवत भक्तीमध्ये निष्ठा मिळो, ही त्यांच्या चरणी सर्वप्रथम मी प्रार्थना करतो आणि तुमच्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. खऱ्या अर्थानं दासनवमीचा उत्सव अत्यंत महत्वपूर्ण या दृष्टिकोनातून, कारण मी कालच तुम्हाला सांगितलं की अशा उत्सवांच्या निमित्ताने आपल्याला महापुरुषांचे जीवन जाणण्याची संधी मिळते आणि नुसतीच जाणण्याची नाही तर त्यांचे जीवन अवलोकन करून आपल्या जीवनामध्ये त्याचे अनुकरण आणि अनुसरण करण्याची प्रेरणा सुद्धा या अशा विविध उत्सवांमार्फत आपल्याला मिळत असते. आणि म्हणून महत्वपूर्ण आहे की महापुरुषांची पुण्यतिथी, महापुरुषांची आविर्भाव तिथी आणि तिरोभाव तिथी या दोन्हीही उत्सवांना अत्यंत गांभीर्याने साजरा करणे. आणि म्हणूनच आजच्या दिवशी आपण सर्वजण एकत्र झालेलो आहोत. हे राष्ट्रसंत महाराष्ट्राचे, ज्यांनी महाराष्ट्र आपल्या वाणीनं, आपल्या कार्यकर्तृत्वानं, समर्थांच्या शब्दांचं म्हणायचं झालं तर हल्लोकल्लोळ माजवला महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्र धर्माची स्थापना केली. तुकोबारायांनंतर या महाराष्ट्राला ज्या संतांची गरज होती, ज्या संत परंपरा तुकोबारायांनंतर थोडीशी खंडित झाली होती, महाराष्ट्र थोडा झुकलेला, तो महाराष्ट्र जय जय रघुवीर समर्थ असा जयघोष करून आपल्या खांद्यावरती ज्यांनी उचलला, त्याला भक्तीची पताका दाखवली, ज्याला सन्मार्गाचा सन्मार्ग दाखवला, असे संत श्री समर्थ रामदास स्वामी, ज्यांच्या चरणी स्वतः शिवबा सुद्धा नतमस्तक झाले. म्हणजे श्रीमान योगी, श्रीमंत योगी, जानता राजा अशी उपाधी ज्यांना समर्थांनी दिली, ते छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी सुद्धा ज्यांचं दास्यत्व पत्करलं. आणि फक्त शिवाजी महाराजच नाही तर शिवाजी महाराजांसहित कल्याण स्वामी, उद्धव स्वामी असे म्हणजे महंते महंत घडवावे यात स्वतःच्याच उपाधीला सार्थ करीत समर्थांनी असे अनेक मोठे मोठे महामेरू या महाराष्ट्रामध्ये उभे केले. आणि ज्यांच्या जोरावरती मला असं प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची एक ओळ इथं पुन्हा आपल्या समोर ठेवायला आवडेल की जे झोपी होते त्यांना जागे केले, जे जागे केले त्यांना उभे केले, जे उभे होते त्यांना चालते केले, जे चालते होते त्यांना पळते केले, आणि पळणाऱ्यांच्या हाती भागवत धर्माचे निशान ज्या संतांनी देवविले, तो संत म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी. या आपण म्हणूया या सिरीजच्या माध्यमातून थोड्या प्रमाणात आपण त्यांच्या जीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून अंधारलेल्या या आपल्या जीवनामध्ये त्यांच्या ज्वलंत आयुष्याच्या प्रकाशामुळे काहीतरी मार्ग आपल्याला सापडेल. आणि धर्मस्य मूलम निहितम गुहाय महाजनो येन गतस्थ पंथा या उक्तीप्रमाणे धर्माचं जे मूळ आहे ते शोधण्याचा कुठेतरी थोडासा प्रयत्न महाजनो येन गतस्थ पंथा या महाजनांच्या आयुष्याला सामोरं ठेवून आपण थोडासा प्रयत्न करू आणि त्या प्रयत्नातून नक्कीच आपल्याला तो मार्ग सापडेल. धर्माचे मूळ श्रीरामांचे चरण आपल्याला पकडता येतील याच अपेक्षेनं, आशेनं हा कार्यक्रम आणि आजचं हे व्याख्यान. आणि त्यामुळे महत्वपूर्ण गोष्ट अशी की समर्थांनी केलेलं राष्ट्रोत्थान, समर्थांच्या काळामध्ये देश पूर्णतः झोपलेला होता, परकीय सत्तांनी आपल्यावरती आक्रमण केलेलं होतं आणि आध्यात्मिक, सामाजिक, आर्थिक, धार्मिक सर्वच प्रकारे या देशाची हानी केली गेलेली होती. अनेक मंदिरं बुडवलेली होती, अनेक संतांना अक्षरशः औरंगजेबाचं असं तर उदाहरण आहे की तो संतांना, औरंगजेब संतांना किंवा जी काही धार्मिक लोक आहेत पंडितांना औरंगजेब म्हणायचा की तुम्ही मुंडक्यांचे मिनार उभे केले का नाही, असे औरंगजेबाचे आदेश असायचे की मुंडक्यांचे मिनार उभे करा. संतांना, धार्मिक पंडितांना
जर धर्म परिवर्तन करत नसतील तर त्यांची कत्तल व्हायची मोठ्या प्रमाणात. अशा अनेक समर्थांच्याच ओव्यांतून आपण किती पाहू शकतो की त्या काळची स्थिती काय होती. आणि अशा प्रकारे एक गोसावी, एक नारायण, आपण काल ऐकलं की चिंता करीतो विश्वाची, हे ब्रीद घेऊन एक मुलगा उभा राहतो, टाकळी येथे तपश्चरण करतो, तिथून श्रीरामांच्या आशीर्वादाने पूर्ण देशाची भ्रमंती करतो आणि काश्मीर पासून ते कन्याकुमारी पण म्हणता येणार नाही, कन्याकुमारीच्या पुढे गेले समर्थ. काश्मीर पासून ते श्रीलंकेपर्यंत आपल्या रामदासी संप्रदायाचा पताका, रामदासी संप्रदायाचे बीज पसरवतो आणि आपल्या कणखर वाणीने फक्त परकीय सत्ताधीशांनाच घाबरवत नाही, तर स्वकीय लोकांना जाग करून छत्रपती शिवाजी महाराजांसारखे नेते उभारून स्वराज्याच्या स्थापनेमध्ये अप्रत्यक्ष वाटा दर्शवतो, मार्गदर्शन करतो आणि पुन्हा अच्छेदींची जी संकल्पना आहे ती 350 वर्षापूर्वी अंमलात आणतो, रामराज्य निर्माण करतो. तर अशा या समर्थांचं जीवन, त्यांनी केलेली राष्ट्रोन्नती, त्यांनी केलेलं राष्ट्राचं उत्थान हे आपण ऐकण्यासाठी आज जमलेलो आहे. म्हणूनच आजच्या या व्याख्यानाचा विषय अत्यंत महत्वपूर्ण आहे की श्री समर्थ रामदास स्वामींचे राष्ट्रोत्थान. आणि आजचे वक्तेही अत्यंत आपलं परम सौभाग्य की आजचे वक्ते आपल्याला प्राप्त झाले. श्री रामचंद्र मठ रुई बीड या मठाचे मठाधिपती श्री ऋतुपर्ण रामदासी, तर ते आपल्याला लाभलेले आहेत. त्यांना बोलण्याची विनंती करण्याआधी त्यांचा थोडासा परिचय की आज आपल्याला लाभलेले वक्ते की त्यांचं कार्यकर्तृत्व काय किंवा समर्थांच्या चरणी त्यांची भक्ती काय हे एक थोड्या अवधीमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी स्वानंद बेहरे माझा सहकारी याला विनंती करतो की कृपया त्यांनी थोडक्यामध्ये ऋतुपर्ण रामदासी यांचा परिचय करून द्यावा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार, आपल्या सगळ्यांचे आजच्या व्याख्यानामध्ये सहर्ष स्वागत. आजच्या वक्त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी इथे बोलतोय. हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार समर्थ भक्त ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी बीड महाराष्ट्र इथून आहेत. ते युवा मठपती आहेत. श्री समर्थ रामदास स्वामी स्थापित श्रीरामचंद्र मठ रुई बीड या मठाचे ते मठाधिपती आहेत. आजचा विषय आहे श्री समर्थ रामदास स्वामींचे राष्ट्रोत्थान. त्यांचा परिचय: कैलासवासी राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तीपरायण भरतबुवा रामदासी यांचे ते पुत्र आणि त्यांच्या आईचे नाव हरिभक्तीपरायण श्रीमती प्रज्ञा भरतबुवा रामदासी. यांच्याचकडे त्यांचं कीर्तनाचं शिक्षण झालं. आजपर्यंत महाराष्ट्र आणि बृहन महाराष्ट्रात अनेक कीर्तन, प्रवचन, व्याख्यान सादर केली. सध्या बीड येथील खासगी बँकेमध्ये कॅशियर या पदावर ते कार्यरत आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. खर तर महापुरुषांचं जीवन समजण्यामध्ये प्रचंड अवघड असतं. तर ते समजून कसं घ्यावं याबाबत विचारलं असता उत्तर असं मिळालेलं आहे की महापुरुषांचं जीवन समजून आपल्याला लगेच घेता येत नाही. तर महापुरुषांचा असो अथवा भगवंतांच्या लीला असतील, कार्यकलाप असतील, तर ते समजून घेण्यासाठी आपल्याला एक योग्य व्यक्ती तिथं गरजेचा असतो. आणि त्या योग्य व्यक्तीने केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे जर महापुरुषांचं, भगवंताचं जीवन अथवा त्यांच्या लीला आपण समजून घेतल्या तर निश्चितच आपल्याला खऱ्या अर्थानं भक्तीच्या मार्गावरती अग्रेसर होण्याची वाट सापडते. कारण मकरंद बुवा जसे म्हणतात
की आपली दिनचर्या, आपलं जीवन बदलवायचं असेल तर महापुरुषांचं जीवन, संतांचं जीवन अभ्यासा, जेणेकरून त्यांच्या जीवनाला अभ्यासल्याने केवळ आपलं ज्ञान वाढणार नाही, तर आपल्या जीवनात येणाऱ्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्यांचा मार्ग आपल्याला त्यातून सापडत जाईल. आणि त्यामुळे काल जसा आमचा स्वानंद म्हणाला, की रोहित दादा आमचा म्हणाला, की या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये एखादी समस्या आली, की या ठिकाणी समर्थ जर असते तर कसे वागले असते, या ठिकाणी श्रीरामचंद्र असते तर कसे वागले असते, हा विचार करून आपण तिथं वागणं गरजेचं असतं. आणि समर्थ कसे वागले असते हे जाणून घेण्यासाठी आधी महापुरुषांचं जीवन आपण जाणून घ्यायची इच्छा ठेवतो, त्या महापुरुषांचं जीवन अभ्यासलेले, त्या महापुरुषांच्या विचारांना आपल्या जीवनात ज्यांनी आणलेलं आहे, ज्यांनी त्या विचारांचं अनुकरण केलेलं आहे, त्यांच्याकडून आधी त्या महापुरुषांचं जीवन ऐकणं, त्यांचं जीवन चरित्र त्यांच्याकडून श्रवण करणं अत्यंत गरजेचं असतं. आणि म्हणून राजा परीक्षितीला ज्यावेळेस सांगितलं गेलं की तुझे 7 दिवस राहिलेले आहेत, 7 दिवस राहिलेले असल्यामुळं मृत्यू तुझा 7 दिवसानंतर येणार आहे, तर अनेक लोकांनी त्यांना सांगितलं रामदास स्वामींचा जन्म झाला होता आज. कृपया आपले माईक म्यूट करा. सर्वांना एक नम्र निवेदन आहे की कोणीही बोलत असेल ऑफ करावा ही विनंती आहे. सर्वांनी कृपया आपापले माईक म्यूट करा. तर परीक्षित महाराजांना ज्यावेळेस सांगितलं गेलं की 7 दिवसानंतर तुमचा मृत्यू येणार आहे, तर परीक्षित महाराजांचा पहिला प्रश्न होता, आता मी काय करू? तर अनेक संतांनी सांगितलं तुम्ही तपश्चर्या करा, अनेक जण म्हटले तुम्ही ध्यानस्थ व्हा, अनेक जण म्हटले तुम्ही परमात्म्यावर ध्यान लावा. पण शुकदेव गोस्वामी परीक्षितांसमोर आले आणि म्हटले, शुकदेवा तू परीक्षितांना शुकदेव म्हटले, परीक्षिता तू भगवंताच्या आणि भगवंताच्या भक्तांच्या चरित्राचं श्रवण केलं पाहिजे. कारण जी नवविधा भक्ती आहे, त्या नवविधा भक्तीमध्ये सुद्धा सर्वात प्रथम येते ती श्रवण भक्ती. श्रवणाने काय होतं, तर श्रवणाने चित्त शुद्ध होतं आणि चित्त शुद्धीनंतर आपल्या क्रिया, आपल्या भक्ती मार्गातली रुची वाढते, आपल्या क्रिया शुद्ध होतात आणि परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर होतो. आणि त्याच्यामुळे संत सज्जनांचं चरित्र हे त्या अधिकारी भक्तांकडून, की ज्यांनी त्यांच्या चरित्रातील त्यांचे विचार आपल्या जीवनात अनुगत्य, त्या विचारांचं अनुगत्य केलंय, आपल्या जीवनात ते अवलोकित केलेले आहेत, अनुकरित केलेले आहेत, अशा संत, अशा अधिकारी पुरुषांकडून त्या संत सज्जनांचं चरित्र ऐकणं अत्यंत गरजेचं असतं. तेव्हा कुठे आपल्याला भक्तीचा मार्ग लक्षात येतो, तेव्हा कुठे आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग क्लिअर म्हणू शकतो, तो सरळ सोपा आपल्याला असल्याचा दिसून येतो. त्यामुळे वेळ न दवडता आजचे जे अधिकारी वक्ते आहेत श्री ऋतुपर्णे रामदासी यांना मी विनंती करतो की समर्थांच्या जीवनाचं, त्या जीवनामध्ये कृपया आपण आम्हाला अवगाहित करावं, समर्थांच्या जीवनाचं सार कृपया आपण आमच्या समोर ठेवावं. जय जय रघुवीर समर्थ. मगाशी एक सद्गृहस्थ मध्यंतरी म्हणाले की समर्थांचा आज वाढदिवस आहे. माफ करा, समर्थांचा आज वाढदिवस नाही, तर आज दासनवमी आहे, ज्यावेळी समर्थांनी आपला देह त्या परमात्म्यामध्ये विलीन केला अथवा आपला देह ठेवला. त्यामुळं काही वेळेला बऱ्याचदा अशी चुकीची चर्चा होते की आज समर्थांचा आविर्भाव तिथी आहे, तर तसं नाही, आविर्भाव तिथी नाही. समर्थांचा आविर्भाव तिथी हा श्रीराम नवमीच्या दिवशी असतो. आज समर्थांनी आपला देह ठेवला, परंतु माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगत जीवनी निरंतर, असं समर्थ म्हणतात. तर ते अजूनही आपल्यामध्ये आहेत, परंतु एक साकार लीला संपन्न त्यांनी आज केली असंही आपण म्हणू शकतो.
मी विनंती करतो लगेचच ऋतुपर्ण रामदासी यांना कृपया त्यांनी आपला जो विचार आहे तो आमच्या समोर मांडावा. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यांना माझा आवाज पोचतोय का? हो, येतोय. व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी आपण सगळ्यांनी अनेक झूम मीटिंग कंडक्ट केलेल्या असतील, पण तरी सर्वांनी आपले स्पीकर ऑफ करावेत, माईक ऑफ करावेत, ऑडिओ ऑफ करावेत, जेणेकरून आपल्याला बोलण्यात किंवा व्याख्यानात व्यत्यय येणार नाही. तर मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. मध्ये जर काही डिस्टर्बन्स आला तर मला आपण चॅट बॉक्स मध्ये सांगा. अदरवाईज तेवढ्या वेळापुरता माईक ऑन करून आपण बोलू शकता. जर काही व्यत्यय असेल तर मलाही ते कळायला हवं. बोलण्याच्या ओघात जर मी बोलत राहिलो आणि तुमच्यापर्यंत ती गोष्ट पोचली नाही, असं व्हायला नको. तर आज आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ. ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटा मण्डनं रामचन्द्रं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम् यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारिः सदा सोऽयं मुक्तिकरः क्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायीसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. भरतकुल भाग्य कलिके भावरसानंद परिणता सारे जगदखिल मोहन कले. जय जय रंगाधिदेवते देवी, जय जय रंगाधिदेवते देवी, जय जय रंगाधिदेवते देवी. प्रभु रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. गौ माता की जय. भारत माता की जय. जय जय रघुवीर समर्थ. तर आज या झूम मीटिंग साठी जमलेले सगळे माझे युवा मित्र आणि सोबतच जे कोणी ज्येष्ठ श्रेष्ठ या मीटिंगचा एक आनंद घेत असतील, ऐकत असतील, श्रवण करत असतील, या सगळ्यांना ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी नमस्कार करतो आणि माझ्या आजच्या विषयाला सुरुवात करतो. मला आज विषय देण्यात आला श्री समर्थांचं राष्ट्रोत्थान. तर लक्षात घ्या, आज आपल्या राष्ट्राला, मी म्हणेन की कुठल्याही राष्ट्राला आज ज्या ज्या विचारांची खरोखर आवश्यकता आहे किंवा व्यवस्थापकीय दृष्ट्या अत्यंत सफल ठरलेले असे जे विचार असतील, असे सगळे विचार जर आपल्याला कुणाकडून मिळतात तर ते श्री समर्थ रामदास स्वामींच्याकडनं आपल्याला मिळतात.
मला खूप आनंद झाला की माझ्या युवा मित्रांनी अशा पद्धतीचं एक वैचारिक जागरण सुरू केलेलं आहे. खूप छान उपक्रम ही मुलं राबवतायत आणि आजच्या युवा पिढीनं, आजच्या मुलांनी जे काही करायला हवं त्यात ही मुलं खूप मोठं एक महत्कार्य करतायत असं मी म्हणेन. त्यांनी मला आजचा विषय जो दिला, आधी पूर्वी चर्चा झाली होती जेव्हा मला त्यांनी वक्ता म्हणून बोलावलं, तेव्हा आमची चर्चा चालली होती की समर्थांची निर्याण कथा आपण ऐकूया का. पण होतं असं की आमचा स्वानंद मला म्हणाला की दादा निर्याण कथा जनरली सगळ्यांना माहिती असते सामान्य. आपण एक वेगळा कुठला तरी युवकांना किंवा मुलांना प्रेरित करेल असा समर्थांचा पैलू सांगितला तर बरं होईल. जसं की मनाचे श्लोक असतील, दासबोध असेल किंवा समर्थांचे राष्ट्राला चेतविणारे किंवा राष्ट्राला जागृत करणारे, राष्ट्रोत्थान करणारे. मुळात लक्षात घेऊया, आपण सगळे सुज्ञ आहात, आपलं श्रवण भरत झालेलं असेल, परंतु तरी जाता जाता एका गोष्टीचा उल्लेख करावा असा वाटतो, तो म्हणजे असा की राष्ट्रोत्थान तर काय, या शब्दाचा नेमका अर्थ काय. तर मरगळ आलेल्या राष्ट्राला, मरगळ आलेल्या राष्ट्राला जे विचार अगदी ज्या राष्ट्रात संचार भरतात, असे विचार म्हणजे राष्ट्रोत्थानक विचार थोडक्यात. तर श्री समर्थांचे राष्ट्रोत्थान या अर्थानं आजचा आपण विषय घेतलाय. खूप सुंदर विषय मुलांनी मला दिलाय. तर आपण पाहत होतो की राष्ट्राला, देशाला आवश्यक असणारे जे जे विचार आहेत ते कुणाकडनं आपल्याला मिळतात, तर समर्थांच्याकडनं आपल्याला हे विचार मिळतात. मला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक वाक्य आठवतं. स्वातंत्र्यवीर सावरकर एके ठिकाणी असं म्हणतात की मला माझ्या नजरेसमोर दोन चित्र नेहमी दिसतात. एक म्हणजे इटलीचा उठाव करणारा जोसेफ मॅझिनी आणि एक म्हणजे महाराष्ट्राचा उठाव करणारा रामदास. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हे वाक्य आहे, लक्षात घ्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जर आदर्श कुणी असेल तर तो इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी हा होता. ते त्याला आपला आदर्श मानतात. या जोसेफ मॅझिनीचं आत्मचरित्र आणि राजकारण नावाचं एक पुस्तक सुद्धा स्वातंत्र्यवीरांनी लिहिलेलं आहे. तर या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच स्वातंत्र्यवीर आपल्याला सांगतात की मला दोन चित्र नेहमी डोळ्यासमोर दिसतात. एक म्हणजे इटलीत सशस्त्र क्रांतीचा उठाव करणारा जोसेफ मॅझिनी आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्रात राष्ट्रीय विचारांचा उठाव करणारे समर्थ रामदास स्वामी. म्हणजे काय, तर जर मी बघायला गेलो तर महाराष्ट्राचा मॅझिनी म्हणजे समर्थ रामदास स्वामी आणि इटलीचा मॅझिनी आणि महाराष्ट्राचे रामदास स्वामी. महाराष्ट्रात उठाव करणारा महाराष्ट्राचा मॅझिनी म्हणजे समर्थ रामदास स्वामी आणि इटलीमध्ये उठाव करणारा इटलीचा समर्थ रामदास म्हणजे जोसेफ मॅझिनी. अशा अर्थाचं सावरकरांचं ते वाक्य आहे, लक्षात घ्या. तर विषय असा की मी आपल्याला सांगत होतो, कोण कुणाचा गुरु होता, कोण कुणाचे शिष्य होते, या गोष्टींच्या फंदात आणि वादातीत मुद्द्यात मला पडण्याचा रस वाटत नाही, आवश्यकता वाटत नाही. या गोष्टींवर आजपर्यंत बरीच चर्चा झालेली आहे, उहापोह झालेला आहे. पण कसं असतं समजून घ्या आपण सगळ्यांनी. एखादी व्यक्ती आहे, एखादी घटना आहे, ती घटना कितीही सत्य असेल, पण जर समोरच्याला तुमची ती बाब, ती गोष्ट मान्यच करायची नसेल तर तो ती मान्यच करत नाही. त्यामुळे विनाकारण आपण या गोष्टीत आपली शक्ती व्यय करण्यापेक्षा, खर्च करण्यापेक्षा आपण काय करूया, साधारणपणे एक तर्कसंगत मुद्दा तुमच्या समोर मांडतो. तो असा की जेव्हा आपण समर्थ रामदास स्वामींचं एकंदर साहित्य बघूया तेव्हा आपल्या लक्षात येईल की आत्ताच्याच नाही तर भावी पिढीच्यात निर्माण होणाऱ्या अगदी एखाद्या श्रेष्ठ अशा नेत्याचं गुरुपद जर कुणाकडे येणार असेल तर त्याला आवश्यक असं सगळं वाङ्मय हे फक्त आणि फक्त माझ्या श्री समर्थांचंच वाङ्मय. इतर कोणत्याही संतांचं वाङ्मय जगातल्या एखाद्या नेत्याला उपयोगी पडेल असं नाहीये, लक्षात घ्या. समर्थांनी अध्यात्म सांगितलं, राजकारण सांगितलं. आपण आपल्या व्याख्यानात पुढे चालून हा मुद्दा बघणार आहोतच, पण जाता जाता सांगू की एखाद्या नेत्याला राज्य शकट हाकताना
आवश्यक लागणार सगळं साहित्य जर एखाद्या संतांनी निर्माण केलं असेल तर ते साहित्य म्हणजे केवळ आणि केवळ रामदास स्वामींच्याकडे आहे. म्हणजे भविष्यात येणाऱ्या अनेक पिढींच्यात निर्माण होणाऱ्या नेत्याचं जर गुरुपद कुणाला द्यायचं असेल तर ते मी म्हणेन श्री समर्थ रामदास स्वामींशिवाय अन्य कोणताही माणूस, कोणताही संत, कोणतीही व्यक्ती आपल्याला तिथे योग्य दिसणार नाही. लक्षात, विषय थोडा अवघड आहे. आजकाल काय आहे, विदेशामध्ये, परदेशांमध्ये, पाश्चिमात्य देशांमध्ये अगदी शुद्ध मराठी शब्द सांगायचं तर फॉरेन कंट्रीज मध्ये काय झालंय, 4 एरियांच्या मधनं खूप प्रचंड संशोधन चालू. हे 4 एरियाज म्हणजे कुठले, तर व्यक्तित्व विकास, व्यक्तिमत्व विकास, नेतृत्व कलेचा विकास, मानवीय संबंध आणि प्रबंधन म्हणजे ज्याला आपण मॅनेजमेंट म्हणतो. मॅनेजमेंट, सेल्फ हेल्प, लीडरशिप. आणि या एरियांच्या मधनं जे संशोधन चालू आहे, म्हणजे या बाबींवर खूप लिहिलं जातंय, खूप बोललं जातंय, खूप विचार मंथन सुरू आहे. या 4ही बाबींवर जर आपल्याला मार्गदर्शक आणि महत्वाचा असा एखादा ग्रंथ हवा असेल तर तो ग्रंथ म्हणजे कुठला असेल, तो महाभारत नावाचा ग्रंथ आहे. म्हणजे या 4ही बाबींवर प्रचंड सखोल प्रमाणात चिंतन महाभारतात झालेलं आहे. मी म्हणेल की महाभारतासारखा अन्य ग्रंथ जगात झालेला नाही. पण जेव्हा आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागू, महाभारतातल्या सगळ्या कथा जेव्हा आपण गाळून टाकू आणि त्याच्यातल्या उपदेशाचं सार जेव्हा आपण एकत्र करू, तेव्हा जर कुठला एक ग्रंथ निर्माण होईल, तो कसा असेल तर तो दासबोध असेल. लक्षात घ्या. मला आमचा स्वानंद आणि इतर माझे मित्र म्हणाले की बुवा जाता जाता थोडा दासबोधावर आणि दासबोधातल्या शिकवणुकीवरही प्रकाश टाकूया आपण. मी म्हटलं जसं आपल्या व्याख्यानात अनुषंगाने विषय येईल तसं आपण बोलत जाऊया. तर महाभारतातल्या सगळ्या तत्वज्ञानाचं सार जर आपण एकत्र केला आणि कथा जर वगळून टाकल्या तर कुठला ग्रंथ जन्माला येईल, तर तो दासबोध ग्रंथ आहे. लक्षात घ्या. या 4 बाबींवर म्हणजे व्यक्तिमत्व विकास, प्रबंधनशास्त्र, नेतृत्व कलेचा विकास आणि मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणू किंवा सेल्फ हेल्प म्हणू, व्यक्तित्व विकास म्हणू, या बाबींवर जर आपल्याला खूप मौलिक मार्गदर्शन मिळवायचं असेल तर पहिल्यांदा महाभारत आणि दुसऱ्यांदा दासबोधाचाच आपल्याला प्रामुख्याने विचार करावा लागतो. लक्षात. म्हणजे दासबोधाचं थोडक्यात वर्णन करायचं झालं तर समर्थ रामदास स्वामींनी आपल्या आयुष्यात जे जे केलं आणि इतर मानव प्राण्यांनी आपल्या आयुष्यात जे जे करावं असं सांगितलं, या सगळ्या बाबी ज्यात अंतर्भूत होतात तो ग्रंथराज म्हणजे दासबोध. थोडक्यात सांगायचं झाल्यास आपण सगळे सुज्ञ आहात, गडावरची अनेक शिबिर आपण अटेंड केलेली आहेत. तर जाता जाता आपल्याला थोडा एक शाब्दिक कोटीचा भाग सांगतो. दासबोध म्हणजे काय, तर दासाला झालेला जीवनाचा बोध आणि दासाने आपल्याला करविलेला जीवनाचा बोध इज कॉल्ड दासबोध. लक्षात घ्या. दासबोध काय, तर दासाला म्हणजे रामदास स्वामींना झालेला जीवनाचा बोध आणि त्यांनी आपल्याला करविलेला जीवनाचा बोध, याचं नावच दासबोध आहे. म्हणजे अगदी अध्यात्मापासून ते झोपडी कशी बांधावी इथपर्यंत प्रापंचिक विचार या दासबोधानं आपल्याला दिलेले. म्हणून मी तुम्हाला जाता जाता एवढं नोट डाऊन करायला सांगेल की दासबोधासारखा आणि महाभारतासारखा अलौकिक ग्रंथ या जगात दुसरा नसेल. असा हा आमच्या रामदास स्वामींनी दिलेला दासबोधातला विचार. आता लक्षात घ्या, आपला मूळ विषय आहे की समर्थ रामदास स्वामींचे राष्ट्रोत्थान, त्यांनी केलेले राष्ट्र जागरण, धर्म जागरण, देश जागृती. तर जेव्हा देशावर संकट आलेलं असतं, जेव्हा सगळ्या बाजूंनी परिस्थिती खालावलेली असते,
जेव्हा संपूर्ण समाज हा अंधारमय वातावरणात असतो, थोडक्यात सांगायचं झालं तर पारतंत्र्याच्या गुलामगिरीत असतो, अंधकारात असतो, तेव्हा एखाद्या व्यक्तीनं, एखाद्या मुलानं, एखाद्या तरुणानं आपलं जीवन कशा प्रकारे वेचावं आणि इतर लोकांना कशा प्रकारे एक आदर्श निर्माण करून द्यावा, याचा जर आपल्याला आदर्श पाहायचा असेल, याचं जर आपल्याला उदाहरण पाहायचं असेल, तर ते जीवन म्हणजे माझ्या रामदास माऊलीचं जीवन, श्री समर्थ रामदास स्वामींचं जीवन. म्हणजे रामदास स्वामींचा काळ हा 400-450 वर्षापूर्वींचा होता, ज्यावेळी की महाराष्ट्रावर परकीयांची सत्ता होती, आपण गुलामगिरीत जगत होतो. आणि अशा या कालावधीत या मुलानं एक धर्म जागरण करण्यासाठी, राष्ट्र जागरण करण्यासाठी, देश जागरण करण्यासाठी आपला जो देह होता, आपलं जे जीवन होतं ते चंदनाप्रमाणे उगाळलं. लक्षात 10 वर्षांचे श्री समर्थ रामदास स्वामी होते. मी चरित्र भागात जास्त जाणार नाही. त्याचं कारण असं आहे की श्री समर्थांचा चरित्र भाग हा आपण सर्वजण जाणून आहोत, आणि जरी आपण तो जाणून नसू तरी श्री समर्थांवरच्या गोष्टीरूप पुस्तकात तो आपल्याला कधीही वाचायला मिळेल. आपण जर आपल्या या मुलांनी जर एवढं व्यवस्थित प्लॅनिंग करून हा झूम मीटिंगचा घाट दासनवमीच्या निमित्ताने घातला असेल, तर काहीतरी एक वेगळा समर्थ विचार आपल्या समोर यायला हवा. कथा तर आपण निरंतर ऐकत असतो, गोष्टीरूप कथा ऐकण्यात आणि त्या परत 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 सांगण्यात मला तितकासा काही महत्वाचा भाग वाटत नाही. महत्वाचा भाग वाटत नाही याचा अर्थ त्या बिलकुलच निरुपयोगी आहेत असं मला बिलकुल म्हणायचं नाही, परंतु कथा या आपण वाचून समजून घेऊ शकतो. पण त्या कथेमागचा जो एक मूळ गाभा असतो, त्याचा जो एक, ज्याला की आपण महत्वाचा भाग म्हणतो, श्री समर्थ रामदास स्वामींचा जन्म हा फार पूर्वीच्या आमच्या बीड प्रांतातच झालेला आहे. समर्थांचं जे जन्मगाव आहे जांब नावाचं, हे फार पूर्वीच्या बीड प्रांतातच होतं. म्हणजे जेव्हा आपण दासायन नावाचा ग्रंथ वाचायला घ्या, तेव्हा आपल्याला हा उल्लेख सापडेल की फार पूर्वीच्या बीड प्रांतात जांब या गावाचा समावेश होतो. तर समर्थ हे मूळ या जांबेच, ठोसर त्यांचं आडनाव, नारायण ठोसर. आणि आता हे गाव बीडपासून दुसऱ्या जिल्ह्यात गेलेलं आहे, अंबड तालुका जालना जिल्हा पूर्वी ते होतं, आता तो अजून तालुका वेगळा घनसांगवी तालुका झालाय आणि जालना जिल्हा झालाय. पण अगदी बीडपासून 1.5-2 तासाच्या अंतरावरचं हे मराठवाड्यातलं एक छोटंसं खेडेगाव, जिथे श्री समर्थांचा जन्म झाला. तर फार काही डिटेल कथा न सांगता जाता जाता आपल्या अनुषंगाने जितका विषय येईल तेवढाच मी आपल्या समोर मांडला. 10 वर्षांचे श्री समर्थ रामदास स्वामी होते, म्हणजे त्यावेळेचे नारायण. तर 10 वर्षांचा हा नारायण एक दिवस घरात दिसेनासा झाला आणि सगळीकडे नारायणाचा शोध झाला. आज घरात, माझ घरात, स्वयंपाक घरात, परसदारी, सगळीकडे नारायणाच्या आईनं. पण नारायण आणि शेवटी शोधता शोधता नारायणाची आई म्हणजे समर्थांची आई एका अडगळीच्या खोलीत गेली. तर तिथे समर्थांच्या आईला म्हणजे राणूबाईंना हा त्यांचा 10 वर्षांचा नारायण अगदी पद्मासन घालून ध्यानस्थ अवस्थेत बसलेला दिसला. आणि मग राणूबाईंनी या नारायणाला प्रश्न केला की नारोबा, अरे इथे अडगळीच्या खोलीत का बसलास बाळा? तू इथे अडगळीच्या खोलीत बसून कसला एवढा विचार करतोयस? तेव्हा हा 10 वर्षांचा नारायण म्हणाला, आई अगं मी विश्वाचा विचार करतोय, मी राष्ट्राचा विचार करतोय, चिंता करीतो विश्वाची. लक्षात घ्या, 10 वर्षांचा नारायण काय म्हणाला? चिंता करीतो विश्वाची. अगं मी जेव्हा माझ्या आजूबाजूला बघतो तेव्हा मला बेचिराख झालेला समाज दिसतो. कापल्या जाणाऱ्या माझ्या गोमाता दिसतात, फुटणारी हिंदूंची मंदिरं दिसतात, बेचिराख होणारा समाज दिसतो, पळवून नेल्या जाणाऱ्या माझ्या माता भगिनी दिसत आहेत. या राष्ट्राचं काय होईल, या माझ्या देशाचं काय होईल,
या समाजाचं काय होईल, हाच एक विचार म्हणाले मी करतोय आहे. हीच एक चिंता मला लागली आहे. त्यामुळे नारायण म्हणाले की चिंता करीतो विश्वाची. 10 वर्षांचा नारायण, लक्षात घ्या. 10व्या वर्षी या मुलाला अवघ्या विश्वाची, अवघ्या राष्ट्राची, अवघ्या देशाची चिंता पडलेली होती. आणि असा हा 10 वर्षांचा नारायण या राष्ट्राच्या, या देशाच्या चिंतेपोटी 12व्या वर्षी लग्नाच्या मंडपातून बोहल्यावरून मार्गस्थ झाला, पलायन केलं. आता बरीच मोठी मंडळी जेव्हा समर्थांवर बोलतात तेव्हा ते पळाले, पळकुटे अशा पद्धतीचे एक शब्द वापरण्यात येतात. तर माझं असं मत आहे व्यक्तिगत की अशा गोष्टी आपण बोलायला नाही हव्या. ते मार्गस्थ झाले, बोहल्यावरून चालते झाले, त्यांनी पलायन केलं. असे अनेक सुंदर शब्द मराठी भाषेत आहेत आणि आपण ते वापरू शकतो. आपण कुणाच्या बद्दल बोलतोय हे बोलत असताना जर आपण थोडा विचार केला तर ते कधीही माझ्या मते खूप चांगलं असतं. असो, तो मुद्दा नाहीये. तर असा हा नारायण, बालपणीचा नारायण 12व्या वर्षी लग्नाच्या बोहल्यावरून मार्गस्थ झाला, त्यानं पलायन केलं. सावधान हा शब्द ऐकला आणि ते निघून गेले. लक्षात घ्या. का निघून गेले? तर त्यांना तोच एक रुटीनचा जो भाग असतो तो करायचा नव्हता. त्यांना इतकं नक्की माहित होतं की जर आज मी या लग्नाच्या फंदात अडकलो तर जो एक राष्ट्रविचार, जो एक देशविचार, जो एक धर्मविचार, जो एक देवविचार मला जगापर्यंत न्यायचा आहे, तो मला नेता येणार नाही. त्यामुळं योग्य वेळेला ते सावध झाले. सावधान शब्द ऐकून सावध झाले. माझ्या आवाजात काही डिस्टर्बन्स येतोय का परत? नाही, मध्ये येत होता पण आता नाही. ओके आहे ना? येस. जर काही डिस्टर्बन्स असेल तर मला मधून सांगा तुम्ही, म्हणजे आपण एक 2 मिनिटाचा पॉज वगैरे घेऊया. तर आपला विषय हा चालला होता की त्यांनी सावधान शब्द ऐकला आणि ते भोवऱ्यावरून निघाले. कारण त्यांना या संसाराच्या फंदात अडकायचं नव्हतं. त्यांना हे चांगलंच उमजलेलं होतं की जर मी आत्ता यात अडकलो तर मला जो राष्ट्राचा संसार करायचा आहे, धर्माचा संसार करायचा आहे, देवाचा संसार करायचा आहे, तो मला करता येणार नाही. त्यामुळे ते वेळीच सावध झाले. कारण त्यांना त्याही वेळेला काय दिसत होतं तर फुटणारी हिंदूंची मंदिरं दिसत होती, देवळं दिसत होती, पळवून नेण्यात येणाऱ्या माझ्या माता भगिनी दिसत होत्या, बेचिराख झालेला, नष्ट झालेला समाज दिसत होता, काळबंडलेला, परकीय आक्रमणांनी त्रस्त झालेला देश दिसत होता. त्यामुळे त्यांनी घर सोडलं, ते पळून गेले, मार्गस्थ झाले, पलायन केलं त्यांनी. कारण त्यांचंच एक वाक्य आपल्याला सांगतो. त्यांनी काय सांगितलंय तर देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. तर लग्न मंडपातून ते निघून गेले. निघून गेले ते कुठे आले? थेट नाशिक क्षेत्री ते आले. कुठून? जांबेहून, म्हणजे मराठवाड्यातून, जालना जिल्ह्यातून, बीड जिल्ह्यातून त्या काळच्या ते नाशिकला आले. म्हणजे त्याही वय वर्ष 12व्या वर्षी देखील त्यांना इतकं नक्की माहिती असेल की नाशिक नावाचं एखादं क्षेत्र आहे. पूर्वीच्या काळी जसं पैठण क्षेत्र होतं, प्रतिष्ठान नगरी, दक्षिण काशी म्हणतात, तर तसंच नाशिक नावाचंही क्षेत्र होतं. नाशिकला त्या काळात अत्यंत मोठं तीर्थक्षेत्राचं महत्व होतं. आजही जे कायम आहे, पण त्याही काळात ते तितकंच महत्वाचं होतं. समर्थ 12व्या वर्षी लग्नाच्या बोहल्यावरून निघून कुठे आले तर नाशिकला आले. नाशिकला आल्यानंतर ते नाशकात राहिले नाहीत. नाशिक पासून जवळ एक 5 किलोमीटर 10 किलोमीटर अंतरावर टाकळी नावाचं जे एक गाव आहे, खेडेगाव आहे, तिथं ते राहिले. म्हणजे त्यांनी ध्यानभूमी म्हणून त्यांच्या पुढच्या सगळ्या जीवन प्रवासातली जी त्यांची एक महत्वाचा टप्पा होता त्याची निवड म्हणून त्यात
टाकळीची निवड त्यांनी त्यांची ध्यानभूमी म्हणून केली, लक्षात घ्या. समर्थ निघून नाशिकात आले. नाशिकच्या जवळ जे टाकळी नावाचं गाव आहे तिथे समर्थ आले. तिथे त्यांनी काय केलं तर तिथे गोदावरी आणि नंदिनी या दोन नद्यांचा संगम आहे. तिथे त्यांनी आपल्या तपाचरणाला आरंभ केला. वय वर्ष 12. आपण सगळी अत्यंत तरुण मुलं आहात. आपल्यासाठी मुद्दाम हा विषय थोडा खोलात जाऊन बोलणार आहे. त्यांनी तिथं काय केलं तर तिथे त्यांनी त्यांची पुढची एक दिनचर्या ठरवून घेतली. ज्यावेळी त्यांचं वय 12 वर्षांचं होतं, लक्षात घ्या. टाकळीला आले. गावाच्या थोडं बाहेर त्यांनी अशी एक गुफा स्वतःच तयार केली की जिथे त्यांना ध्यान करता येईल. आणि त्या गुफेत त्यांनी आपली तिथली त्या नाशिकातली रोजची एक दिनचर्या ठरवून घेतली. ते रोज ब्रह्ममुहूर्तावर उठायचे. म्हणजे पहाटे 3:30 वाजता ब्रह्ममुहूर्त असतो. समर्थ रामदास स्वामी वय वर्ष 12, सकाळी 3:30 ते उठायचे. स्नान आणि अंघी कुरकून त्यांचा सकाळचा जप 4 वाजता सुरू व्हायचा, लक्षात घ्या. या नाशिकाच्या वास्तव्यात नाशिक टाकळी परिसरात समर्थांचा जवळपास आयुष्याचा 12 वर्षांचा कालखंड व्यतीत झालेला आहे, लक्षात घ्या. 12 वर्ष समर्थ तिथे राहिले. तर या 12 वर्षात समर्थांनी टाकळीला काय केलं तर 3 गायत्री पुरस्चरण आणि 13 कोटी रामनामाचा जप केलाय. सकाळी उठायचं, स्नान अंघी गुरकून सूर्योदय झाल्यानंतर सूर्यनमस्कार घालायचे. सूर्यनमस्कार घातल्यानंतर परत तो जो संगम होता, या संगमात कमरेपर्यंत पाण्यात उभं राहून परत दुपारी 12 पर्यंत त्यांचं ते गायत्रीचं अनुष्ठान चालायचं, रामनामाचा जप चालायचा. अशी ही दिनचर्या या मुलानं वय वर्ष 12 पासून वर्ष 24 पर्यंत अगदी एकही दिवस खंड न पाडता अव्याहतपणे निरंतरपणे कन्सिस्टंटली फॉलो केली, लक्षात घ्या. आपण मुलांनी समर्थांच्या चरित्रातून काय बोध घ्यायचा तर हा घ्यायचा. आज मी असेल, तुम्ही असाल, आपण सगळे असू. ब्रह्ममुहूर्त काय इथपासूनच आपली सुरुवात आहे. आपल्याला मुळात ब्रह्ममुहूर्तच माहित नसतो. मी स्वतः रामदासी आहे, मठपती आहे, पण मी सुद्धा एवढ्या ब्रह्ममुहूर्तावर उठून समर्थांसारखा एक दिनचर्येचा भाग पाळू शकतो का तर नाही. म्हणजे अगदी जगाला तत्वज्ञान सांगायचं आणि आपण मात्र असा आव्हानायचा की मी हे सगळं करतो, अशातला प्रकार नाही. जे आहे ते आहे. मी स्वतः देखील ही गोष्ट करू शकत नाही. पण समर्थांचं वय काय असेल तर 12 वर्षाचं वय. आणि या 12व्या वर्षापासून या व्यक्तीनं, या मुलानं आपलं एक जीवन घडवलं. कसं घडवलं बघा. अव्याहतपणे 12 वर्ष, अखंडितपणे 12 वर्ष त्यांनी हा जो टाइम टेबल होता तो फॉलो केला. ही जी दिनचर्या होती ती फॉलो केली, ती पाळली. आता आपण सगळी मुलं आहोत. मला तुम्हाला काही प्रश्न असे विचारायचे आहेत की 12व्या वर्षी वयाच्या हा मुलगा घरातून बाहेर पडला आणि नाशिकला आला. नाशिकला आल्यानंतर त्यांची दिनचर्या त्यांनी स्वतःच ठरवून घेतली. रोज सकाळी पहाटे लवकर उठायचं. त्यानंतर स्नानादी उरकून जपाला आरंभ करायचा. जप झाल्यानंतर सूर्य उगवतीच्या वेळेला सूर्यनमस्कार घालायचे. सूर्यनमस्कार झाल्यानंतर परत 12 वाजेपर्यंत अनुष्ठान करायचं. त्यानंतर मग ते त्या टाकळी गावात भिक्षा मागायची. भिक्षा मागून म्हणजे भिक्षा एक लक्षात घ्या बरं का, भिक्षेवर मी बोलेन पुढं, पण भिक्षा म्हणजे काय तर धान्य स्वरूपात ती भिक्षा यायची बरं का. आज आपण गडावर पाहतो धान्य स्वरूपात ते भिक्षा घेतात. म्हणजे समर्थांनी धान्य स्वरूपात ती भिक्षा घेतली आणि धान्य स्वरूपात ती भिक्षा घेऊन नंतर हाताने ते काहीतरी त्याचं जेवण बनवत असतील, काय असेल. जेवण झाल्यानंतर दुपारच्या वेळेला
हा मुलगा, हा नारायण चालत चालत त्या टाकळीपासून नाशिकला जायचा. नाशिकला जाऊन तेथील धर्मशाळेत, मंदिरांमध्ये जे काही ग्रंथ असतील, जे काही पुस्तकं असतील, त्या ग्रंथांचा अभ्यास करायचा, त्या पुस्तकांचा अभ्यास करायचा, काही लिखाण, वाचन, चिंतन करायचं. त्यानंतर नाशिक, मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे नाशिक हे तीर्थक्षेत्र होतं, त्यामुळं त्या काळात दुपारच्या वेळेला नाशिकात जर कुठे काही कीर्तन प्रवचन चाललं असेल तर ते ऐकायचे आणि संध्याकाळच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला परत श्री समर्थ रामदास स्वामी टाकळीला यायचे. अशी ही त्यांची त्या 12 वर्षाच्या नंतरची टाकळीच्या वास्तव्यातील दिनचर्या होती, नाशिकच्या वास्तव्यातील दिनचर्या होती. आणि ही दिनचर्या त्यांनी 12 वर्ष पाळली. मी मगाशी तुम्हाला बोललो की मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, तो असा की 12व्या वर्षी घरातून बाहेर गेलेला मुलगा 12 वर्ष एकच दिनचर्या पाळतो. ही दिनचर्या पाळत असताना श्री समर्थांना तू आज सकाळी किती वाजता उठलास रे असा विचारणारं कोणी होतं का हो? नाही. तू आज सूर्यनमस्कार घातलेस का असं विचारणारं कोणी होतं का? नाही. तू आज रामनामाचा जप केलास का, गायत्रीचा जप केलास का हे विचारणारं कोणी होतं? नाही. तू आज कोणता ग्रंथ वाचलास, काय लिखाण केलंस, कशाचं चिंतन केलंस, कुठलं कीर्तन ऐकलंस, कुठलं प्रवचन ऐकलंस हे विचारणारा कोणी होता? नाही. मला तुम्हाला हे सांगायचंय की 12 वर्ष असा विचारणारा, असा टोकणारा कोणी नसताना देखील एखाद्या मुलानं अखंडितपणे, अव्याहतपणे अशी आपली जीवनचर्या, दिनचर्या सांभाळावी, हे किती कौतुकास्पद आहे सांगा बरं मला. 10-12 वर्षांची मुलं आज आपणही बघतो, आपण आहोत तेवढ्या वर्षाचे, आपलं वय तेवढंच आहे. आपण स्ट्रिक्टली एवढा टाइम टेबल फॉलो करू शकू का आपल्याला घालून दिला तर? समर्थांना हे विचारणारं कोणी नव्हतं, सांगणारं कोणी नव्हतं, पण तरी देखील त्यांनी ते फॉलो केलं का? कारण जर महान बनायचं असेल तर तुम्हाला कुठेतरी स्वतःला एक बंधन घालून घ्यावं लागतं, एक शिस्त घालून घ्यावी लागते, एक दंडक घालून घ्यावा लागतो. श्री समर्थांनी सांगितलेलं आहे की अतिनियम करू नये पण केल्याविना राहो नये. की अतिनियम करू नका तुम्ही, जेवढं त्याच्याने होतंय तेवढंच करा, पण बिना नियमाचं तुमचं आयुष्य नसावं. त्या आयुष्याला कुठला तरी नियम असावाच, शिस्त असावीच. तर अशा अर्थाचं जीवन समर्थांनी 12 वर्षांचं त्या टाकळी वास्तव्यात घेतलं, लक्षात घ्या. त्यांनी स्वतःला दंडक घालून घेतला आणि मग काय झालं की 12 वर्षात 3 गायत्री पुरश्चरण आणि 13 कोटी रामनामाचा जप झाला. भगवंताचं सगुण दर्शन श्री रामप्रभूंनी इथं श्री समर्थांना दिलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे 12व्या वर्षातून घरातून निर्गमन, निघून जाणं, पुढे 12 वर्ष तपाचरण, शारीरिक सौष्ठव प्राप्त करणं किंवा व्यायाम करणं, शरीर कमावणं ज्याला आपण म्हणतो तो प्रकार, आणि पुढे 12 वर्ष समर्थांनी काय केलं लक्षात घ्या. तर असे तू हिमाचल, मगाशी आपल्याला आमच्या राधेश्यामनी खूप सुंदर सांगितलं की समर्थ असे तू हिमाचल फिरले बरं. काश्मीरच्या नंदनवनापासून ते मलयगिरीच्या चंदनवनापर्यंत अखंड हिंदुस्थान समर्थांनी पाया घालून घातलेला आहे. आता मलयगिरीचं चंदनवन म्हणजे काय, तर कन्याकुमारीचा भाग, लक्षात घ्या.